नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी, पाठ 2 पुस्तक माझा गुरु। आज आपल्याला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम आणि गृहपाठ अभ्यासून पुस्तक माझा गुरु हा पाठ समजून घ्यायचा आहे। या पाठाचे लेखक आहेत संदीप खरे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, आम्हाला हे समजले यामध्ये प्रश्न पहिला, कोण ते लिहा। त्यामध्ये अ आहे, मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे। उत्तर, लेखक। मला पुस्तक भेट दे असं लेखकांनी म्हटलं आहे। आ आहे, रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी। उत्तर, लेखकाची आई। लेखकाच्या आईने लेखकासमोर काय केलं आहे तर रद्दीतून किलोच्या वर पुस्तके आणून ठेवली आहेत। ई आहे, पुस्तकातून लेखकाला भेटणारे। उत्तर, नवनवीन विचार आणि जंग। ई आहे, लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी। उत्तर, लेखकाची मुलगी। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। कंसामध्ये दिलेले शब्द आहेत कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव। पहिलं विधान दिलं आहे, वाचनामुळे शब्दांशी रिकामी जागा होते। उत्तर, मैत्री। वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते। आ आहे, रिकामी जागा आपलं जगणं समृद्ध करतात। उत्तर आहे अनुभव। अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात। ई आहे, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे रिकामी जागा आहेत। उत्तर, प्रतिबिंब। ई आहे, गुरुबद्दल नेहमी रिकामी जागा आणि आदर असावा। उत्तर आहे कृतज्ञता। गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे। उत्तर, कारण पुस्तके वाचून ज्ञान मिळते, पुस्तकामुळे विचारशक्ती वाढते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात। दुसरा प्रश्न आहे, कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा। उत्तर, लहानपणापासूनच लेखकांना वाचनाची खूप आवड होती। इयत्ता 4थीत असताना लेखकांनी पहिली कविता लिहिली। पुढे त्यांची पुस्तकांशी मैत्री झाल्याने ते नियमित कविता लिहू लागले। तिसरा प्रश्न आहे ई, माझ्या बऱ्याच कविता ह्या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात। उत्तर, लेखकाला आयुष्यात आलेले अनुभव कवितेत व्यक्त करायला आवडत होते, त्यामुळे त्यांच्या अनेक कविता त्यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे ते म्हणतात। चौथा प्रश्न आहे ई, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा। उत्तर, लेखकाने पुस्तकांना गुरु मानले आहे कारण पुस्तकामुळे ज्ञान, विद्या, प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन मिळते, तसेच अनुभव मिळतात। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा। त्यामध्ये अ आहे, लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण। उत्तर, लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण त्यांना वाचनाची खूप आवड होती। आ आहे, कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण। उत्तर, कवींना
कवींनी सगळ्या प्रकारचे वाचन करावे, कारण त्यामुळे शब्दसंपदा वाढते व विविध विषयांचे ज्ञान मिळते. ई आहे, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे, कारण उत्तर, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले असायचे, कारण त्या कवितेत अनेक बाबांच्या भावना आणि वेदना व्यक्त झाल्या आहेत. अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे. आता विचार करा व सांगा यावर आधारित प्रश्न दिला आहे. तो प्रश्न आहे, शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर, शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे याचा अर्थ असा की एखाद्या शब्दाचा फक्त वरवरचा अर्थ समजून न घेता त्याचे विविध अर्थ, संदर्भ, भाव, उपयोग आणि परिणाम समजून घेतले पाहिजेत. प्रत्येक शब्दामागे अनुभव, भावना, संस्कृती आणि विचार दडलेले असतात. त्यामुळे शब्दाचा अर्थ समजून घेताना त्याच्या सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक असते. अशा प्रकारे शब्दांचे सखोल आकलन झाल्यास भाषा अधिक प्रभावीपणे समजते आणि व्यक्त करता येते. यानंतर लिहिते होऊया यावर आधारित एक प्रश्न दिला आहे. तो प्रश्न आहे, तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. उत्तर, पुस्तकाचे नाव श्यामची आई, लेखक साने गुरुजी. सारांश, श्यामची आई हे साने गुरुजी यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. या पुस्तकात श्याम आणि त्याची आई यांच्यातील प्रेमळ नाते, आईचे संस्कार, तिची त्यागवृत्ती आणि उच्च विचार यांचे सुंदर वर्णन केले आहे. आई आपल्या मुलाला प्रामाणिकपणा, दयाळूपणा, कष्ट करण्याची सवय आणि चांगले वर्तन यांचे धडे देते. या पुस्तकातील प्रत्येक प्रसंगातून जीवनमूल्ये शिकायला मिळतात. तर यावर माझे मत बघा. मला श्यामची आई हे पुस्तक खूप आवडले. या पुस्तकातून आईचे महत्त्व, तिचे प्रेम आणि संस्कार यांची जाणीव होते. पुस्तकातील भाषा सोपी आणि प्रभावी आहे. हे पुस्तक वाचल्यावर चांगले विचार आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचावे असे मला वाटते. यानंतर खेळूया शब्दांशी. त्यामध्ये प्रश्न पहिला दिला आहे, दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. अस्ताव्यस्त अक्षरं दिली आहे, त्या अक्षरांची जुळवाजुळव करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. या ठिकाणी दिला आहे दी, वा, ढ, स, व. याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो वाढदिवस. आहे ल, था, ग्र, य. याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो ग्रंथालय. ई आहे च, म, त्र, आ, री. याचं अर्थपूर्ण शब्द आत्मचरित्र. आणि ई आहे ग्र, ता, ह, क, स, वी. या अक्षरांचा अर्थपूर्ण शब्द आहे कविता संग्रह. यानंतर खालील माहिती वाचा. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. मराठीत 3 लिंगे मानतात. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग आणि 3 नपुसकलिंग. दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग या प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा व वहीत लिहा. त्यासाठी दिलेले शब्द आहेत पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लळा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य, ज्ञान. आता या शब्दाचे आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यामध्ये वर्गीकरण करायचे आहे. तर पुल्लिंग यामध्ये येणारे शब्द आहेत लेखक, बाबा,
वाढदिवस, जन्म, लळा, कार्यक्रम, अनुभव. स्त्रीलिंग यामध्ये येणारे शब्द आहेत कहाणी, वाटचाल, दिवाळी, गर्दी, कविता, भीती, भाषा, प्रेरणा, खेळणी. आणि नपुंसकलिंग यामध्ये येणारे शब्द आहेत पुस्तक, डोळे, लहानपण, ग्रंथालय, वर्ष, मन, कौशल्य, ज्ञान. अशा प्रकारे वर्गीकरण करून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे कृतीतून शिकूया. उपक्रम यावर आधारित प्रश्न दिला आहे. शालेय ग्रंथालयातील तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा व वर्गात सादर करा. मुद्दे आहेत पुस्तकाचे नाव, लेखक कवी, पुस्तकाचा साहित्य प्रकार, मुख्य आशय, पुस्तक आवडण्याचे कारण. उत्तर: पुस्तकाचे नाव आहे मृत्युंजय, लेखक आहेत शिवाजी सावंत. पुस्तकाचा साहित्य प्रकार पौराणिक कादंबरी. यामध्ये मुख्य आशय आहे मृत्युंजय ही महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. या कादंबरीत कर्णाचे बालपण, त्याचा संघर्ष, पराक्रम, दानशूरपणा, मैत्री आणि त्याग यांचे प्रभावी चित्रण केले आहे. समाजाकडून झालेला अन्याय सहन करूनही कर्णाने आपली तत्त्वे आणि स्वाभिमान जपला. कर्णाच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू या कादंबरीतून उलगडले जातात. हे पुस्तक आवडण्याचे कारण, हे पुस्तक तुम्हाला का आवडले? तर मला हे पुस्तक खूप आवडले कारण कर्णाच्या जीवनातील संघर्षातून संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. या पुस्तकाची भाषा प्रभावी असून कथानक वाचकांना खिळवून ठेवते. कर्णाचा स्वाभिमान, दानशूरपणा आणि मैत्री यामुळे हे पुस्तक माझ्या आवडीचे बनले आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरे कोणते पुस्तक आवडत असेल, तुम्ही त्या पुस्तकाची माहिती लिहिली तरी चालेल. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्नसुद्धा पूर्ण केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे संत, पंत, तंत या काव्यप्रकारांविषयी अधिकची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व वाचा. जाणून घेऊया. यामध्ये थोडक्यात माहिती या ठिकाणी दिली आहे. त्या माहितीचे तुम्ही काळजीपूर्वक वाचन करायचे आहे आणि या व्यतिरिक्त अधिक माहितीसुद्धा मिळवायची आहे. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय मराठी पुस्तक माझा गुरु या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, उपप्रश्न, व्याकरण, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.